हे नरवी, ये रे बाळा ये. तू सतत कसली पुस्तकं वाचत असतो रे? तुझ्यासारख्या मुलांनी देवांच्या गोष्टी वाचाव्या. देवांच्या तुला आवडतात गोष्टी? हो हो. तुला सांगू? हो. सांगतो. एकदा काय झालं माहितीये, देवांनी आणि राक्षसांनी समुद्र घुसवून काढायचं ठरवलं. त्यांनी मंदार पर्वताला केलं रवी आणि वासुकी सर्पाला केला दोरखंड. देव म्हणाले राक्षसांना, तुम्ही व्हा तोंडाकडून, आम्ही होतो शेपटीकडून. देव चतुर. आणि मग त्यांनी समुद्र घुसवून काढला, घुसवून काढला, घुसवून काढला. त्यातनं 13 रत्न बाहेर आली. ती रत्न त्यांनी वाटून घेतली आणि मग आलं 14वं रत्न, अमृत. देव म्हणाले आम्हाला अमृत पाहिजे. राक्षस म्हणाले नाही, आम्हाला अमृत पाहिले. दोघं जर लागले भांडण करायला. मग तेवढ्यात विष्णू अंतर्धान पावले. त्यांनी काय युक्ती केली माहितीये? काय? विष्णू आले मोहिनीचं रूप घेऊन. मोहिनीच ती मोह. आणि मग मोहिनी म्हणाली राक्षसांना, राक्षसांनो थांबा, देवांनो थांबा. राक्षस झाले वेडे मोहिनीच्या रूपानं. आणि मग मोहिनी म्हणाली, आम्ही तुम्हाला दोघांना अमृत अर्ध अर्ध वाटून देते. राक्षस म्हणाले चालेल. देव म्हणाले हो. मग मोहिनीने युक्ती काय लढवली माहितीये? अरे म्हणजे आपल्या विष्णू देवांनी. त्यांनी काय केलं? त्यांनी राक्षसांना दिलं पाणी आणि देवांना दिलं अमृत.